ते बी म्हणा रोज त्याच्यामुळं. आणि एसी बशी नाही घरात. बाई ते एसीचा किती बिल येत आहे पाहुणं काही काढून राहिले. काल पेपरात वाचलं मी 32 लाख रुपये बिल आलं एका जणाचं. 32 एसी आहे म्हणून. नोकर चाकर दिसा ना. नोकर चाकर काय म्हणजे मला काही कळलं बघ तुम्ही असं असे काय पाहुणे विचारत आता नोकर चाकर म्हणजे काय? शेतकऱ्या माणसाची असते होय शेतात बाया रोजाने लावली ती गोष्ट वेगळी. नोकर चाकरचं काय करायचंय? हा मग हे तुम्ही तुमच्या मुलीला सांगायला पाहिजे होतं ना आधी. आता तुमच्या मुलीची अपेक्षा पाहिजे तर आत्ताची आत्ता पाहिजे. वर्ग करणार काय एका दिवसात पूर्ण उभं करणार आहे एवढं? नाही मला जरा येस कुठून सांगा बरं मला काही कळलं ना. आता ही इकडे कशामुळे आली मला कळलंय ना. असं आता बरं का आता खरं सांगू का पाहुणे तिची अपेक्षा आहे बा घर चांगलं असावं एखादं वाहन गाडी घोडा असावा. नाही पण कसं आहे जावई ते आधीच काय म्हणले होते जावई आता तुम्ही त्यांचे भाऊच तुम्हाला सगळ्यात चोरायचं लपायची गोष्ट नाहीच राहिल्या. ते लग्न झालं तेव्हाच तुम्ही म्हणले होते ते म्हणे एका महिन्यात सासूबाई आता बांधकाम चालू करायचं ना अजून पुढंच काही नाही 2 महिने झाले लग्नाला. मग आता सगळे दमादमानी होत असतं. आता लग्नाला खर्च झाला लग्न काय ते काय थोडक्यात आवरत असतं का? नाही ते बी बरोबर आहे तुमचं. नाही ते बरोबर आहे बरं का पण कसं पोरगी नाराज झाली ना त्याचं म्हणजे सगळं होत असतं दमादमानी. आता तुमचंच पहा ना तुमचं कधी झालं हे बंगला कधी झाला अजून गाडी नाही. हा आता नाही ते बरोबर आहे तुम्ही म्हणता ते बी पटतंय मला बरं का पोरी हे म्हणते ते बी म्हणजे बरोबरच आहे ना. आता तुला सांगतो आता मी तुक्याकडे गेलतो ना तुक्याला तेच विचारलं भाऊ तुकाराम हे असं झालं काय करावं तर तुकारामने मला हे समजावून सांगितलं काय की भाऊ हे असं थोडं सांभाळून घ्यायला पाहिजे पण तू बी ऐकायला तयार नाही. मग आता आहे का नाही तू म्हणजे त्याच्यामुळे हे सगळं होतं ना. नाही ते थोडं चुकलंयच बरं का चुकलंयच आमच्याकडून पण काय आहे थोडं फसल्यागतच झालं ना. अहो सासरे बुवा 25 वर्षाच्या पोराकडून एवढ्या मोठ्या अपेक्षा ठेवणं पटतंय का तुम्हाला? पण त्यांनी सांगितलं होतं ना आधी आपल्याला. सांगितलं होतं पण त्याला कालावधी जातो ना काहीतरी की म्हणलं लगेच उभं राहिलं असं नाही ना. आता यांची बी साथ पाहिजे ना काहीतरी उभं करायचं म्हणलं साथ लागतीच ना. एकट्या माणसाचे होणार आहे का एवढं? बरं का पाहुणे तुम्ही म्हणता ते बी खरं आहे बरं का